बदलापुरात विनयभंग झालेल्या स्कूल बसला फक्त 11,500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे। तर स्कूल बसवर केवळ दंडात्मक कारवाईने बदलापूरकरांमध्ये आता संताप आहे। बदलापुरातील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील स्कूल बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा बस चालकाने विनयभंग केला होता। दरम्यान ही खासगी स्कूल बस होती, त्यात महिला मदतनीस नव्हती। या घटनेनंतर कल्याण आरटीओ विभागाने या बसला 11,500 रुपयांचा दंड करून दंडात्मक कारवाईचा फक्त सोपस्कार पार पाडला। तर एखादी घटना घडल्यानंतर आरटीओच्या माध्यमातून स्कूल बसवर केवळ दंडात्मक कारवाई केली जात असल्याने या स्कूल बस चालकांना मोकळं रान मिळतं आणि ते पुन्हा आपला व्यवसाय करायला मोकळे होतात। आरटीओ विभागाने शहरामध्ये चालणाऱ्या स्कूल बसमध्ये महिला मदतनीस, सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीआरएस सिस्टीम, अलर्ट अलार्म या सगळ्या शासनाच्या नियमावलीचं पालन बस मालकांनी केलं आहे का या संदर्भात कधी कारवाई करताना दिसून येत नाही आणि त्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती होते। त्यामुळे आरटीओ प्रशासन वारंवार घडणाऱ्या घटनांमधून कधी बोध घेणार असा सवाल उपस्थित केला जातोय। Thank you.